नमस्कार मंडळी, मी देवकी चवीचे खवे या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मुलांच्या डब्याला किंवा मधल्या वेळेस खाऊला आज मी तुम्हाला जगातल्या सर्वात सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशी नानकटाई बनवून दाखवणार आहे। ना तूप, ना तेल, ना ओव्हन, ना इडली स्टीमर, ना आप्पे पात्र, न चुकता पहिल्या वेळेस तुम्ही सुद्धा ही नानकटाई सहज बनवू शकता। तर इथे एका मोठ्या भांड्यात 1 वाटी गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे। सर्व पीठ चाळून घ्यायचं आहे। चाळल्याने पीठ हलकं फुल होणार आणि अशी कोणतीही 1 वाटी सेट करून घ्या। त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे। आता यासोबतच या वाटीने जितकं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्या अर्धा आपल्याला इथं बेसन वापरायचं आहे आणि याच वाटीने बेसनच्या अर्धा म्हणजेच की पाव वाटी बारीक रवा वापरायचा आहे। आणि कोणत्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ टाकलं की गोडाच्या पदार्थाला चांगली चव येते। आणि नानकटाईला फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा वेलची पावडर, तुम्ही व्हॅनिला इसेन्स वापरला तरी चालेल। तर इथे नानकटाईला खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि आतून ती पोकळ होण्यासाठी मी इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरत आहे। आणि जर तुम्हाला इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट वापरू शकता। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे पीठ एकदम हलकं फुल होतं आणि आपल्याला रवा इथे एकदम बारीक वापरायचा आहे, म्हणजे 0 साईजचा रवा इथे वापरायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊन वापरू शकता। जर तुम्हाला इथे गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता। असं सर्व पीठ एकत्र चाळल्यामुळे ते चांगल्या प्रकारे एकजीव होतात। असे पीठ तयार झालं की या पिठाला आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे। तर आता इथे आणखीन एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथे मी डाळडा घेत आहे, म्हणजेच की वनस्पती तूप आहे। आणि तूप तुम्हाला इथे फ्रीज मधलं असं अति घट्ट घ्यायचं नाही किंवा अति पातळ घ्यायचं नाही, एकदम रवा स्ट्रक्चर असतं ना नॉर्मल डब्यामध्ये राहतं तसं वापरायचं आहे। आणि डाळड्याला नैसर्गिकरित्या रवाळपणा असतो म्हणून मी इथं डाळडा वापरत आहे। शक्य असेल तर तुम्ही सुद्धा इथे डाळड्याचाच वापर करा। ज्या वाटीने डाळडा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घेत आहे। आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला एका फेटणीनं असं फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्यामुळे काय होतं, चांगल्या प्रकारे एकजीव तर होतच आणि डाळडा आणि साखर चांगल्या प्रकारे हलकं फुल होतात आणि ते एकदम फ्लफी सुद्धा होतात। आता चांगलं आपल्याला 5 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला असं फेटणीनं फेटायचं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा फेटू शकता। हाताच्या गरमीमुळे तर जास्त लवकर हे फेटलं जातं। नसेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता। तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटापर्यंत एका डायरेक्शनमध्ये फेटून घेतल्यावर मस्त असं पोकळ झालेलं आहे मिश्रण आणि तितकीच हवा सुद्धा भरलेली आहे आणि त्याचबरोबर फ्लफी सुद्धा झालेला आहे। आता या मिश्रणामध्ये बनवून ठेवलेलं पूर्ण पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मंडळी आता या सर्व साहित्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे असे फेटणीनेच एकजीव करायचा आहे आणि हातानं जोर देत देत दाब देत देत मळून घ्यायचं नाही, कारण की नानकटाई आपली एकदम हलकी फुल आणि पोकळ होण्यासाठी आपल्याला असं हलक्या हातानंच मळून घ्यायचं। हाताने किंवा फेटणीनं घेतलं तरी चालेल। आधी सुरुवातीला फेटणीनंच असं एकजीव करून घ्यायचा आहे। तर असं दाब न देता हलक्या हाताने मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आणि जर तुम्हाला हे पीठ असं कोरडं वाटत असेल तर 1 ते 2 चमचे इथे डाळ्याचा तुम्ही वापर करू शकता। आणि जर तुम्हाला पीठ जास्तच पातळ वाटत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। आता यामधलं काय करायचं, आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला एकाच शेपनं पाहिजे असेल तर तुम्ही चमच्याचा सुद्धा इथे वापर करू शकता। आणि या गोळ्याला चांगल्या प्रकारे असा हातावर हलक्या हातानंच गोळा बनवून घ्यायचा आहे। जशी आपल्याला नानकटाई बनवायची आहे त्याच शेपचा आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इतका गोळा मी तयार करून घेतलेला आहे, ना जास्त मोठा ना जास्त छोटा। आता या गोळ्याच्या वरती थोडीशी हलकीशी डिझाईन करायची आहे, म्हणजेच की उगाच चाकून थोडेसे कट लावून घ्यायचे। 2 ते 3 लावलं तरी चालेल, तुम्हाला पाहिजे तशा आकाराचे तुम्ही कट इथे लावू शकता। आता ही पूर्णपणे नानकटाई आपली तयार झालेली आहे। तर मी या नानकटाईला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर मंडळी अशा नानकटाई मी पूर्ण बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि प्लेटमध्ये बटर पेपर पसरवून घेतले। आणि जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडासा खालच्या बाजूला डाळडा लावला तरी चालेल। आणि नानकटाईला सजावट करण्यासाठी थोडासा असा पिस्ता एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि यासोबतच असे बारीक चिरलेले बदाम सुद्धा घेत आहे। जर तुम्हाला कापून घ्यायचे नसेल तर तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल, ते पण चांगलेच दिसतात। असं थोडासा हलकासा दाब द्यायचा, जास्त दाब द्यायची गरज नाही, कारण दिसायला एकदम सोबत दिसतं। तर मंडळी इथे थोडीशी पूर्व तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे तव्याला थोडंसं प्रेहीट करून घेतलेलं आहे। 1-5 मिनिटापर्यंत तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे। त्याच्यावरती आपल्याला अशी छोटीशी रिंग स्टँड ठेवायची आहे। रिंग स्टँड नसेल तर तुम्ही छोटीशी वाटी ठेवलं तरी चालेल, नसेल तर पोहे खायचं प्लेट ठेवलं तरी चालेल। त्यावरती आपल्याला ही प्लेट भरून ठेवलेली नानकटाईची अशी ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला असं झाकण ठेवून फक्त 20 ते 25 मिनिट गॅसला एकदम स्लो ठेवून आपल्याला नानकटाई बेक करून घ्यायची। तर मंडळी इथं बेक करायला ठेवून 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढायचं आहे आपल्याला। अरे वा, काय मस्त नानकटाई तयार झालेली आहे। असं हलकेसे क्रॅक गेलेले तुम्हाला सुद्धा दिसत आहेत। आणि आता ही प्लेट खूप गरम आहे, याला आपल्याला लगेच हात लावायचं नाही।
पण त्याआधी एक महत्त्वाचं ऐकून घ्या, जेव्हा आपण झाकणी लावतो ना तेव्हा सारखं सारखं उघडून बघायचं नाही. 20 मिनिट झाल्याच्या नंतरच आपल्याला झाकण काढून चेक करायचं आहे. नसेल तर थोडंसं ठेवू शकता, पण 25 मिनिटात परफेक्ट बनते. तर अशाच पद्धतीने ही प्लेट मी काढून थंड करून घेते आणि राहिलेल्या नानकटाई लगेच बेक करून घेते. तर पाहिलं ना मंडळी, जितक्या प्रमाणात मी तुम्हाला साहित्याचं माप दाखवले आहे त्या प्रमाणात 21 ते 22 नानकटाई बिस्किट तुम्ही सुद्धा तयार करू शकता. आणि पाहू शकता किती मस्त अशा भेगा पडल्यात. हुबेहूब मार्केटसारखे खुसखुशीत, दोन्ही बाजूने परफेक्ट असे बेक झालेले. तोडल्यावर पाहिलं ना जबरदस्त असे खुसखुशीत आणि तितक्याच प्रमाणात कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत. 100% न चुकणारे नानकटाई बिस्किट तुम्ही सुद्धा सहज बनवू शकता. तर मंडळी, कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये.